नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागे त्याला डोकेदुखी योजना म्हणजे सोलार पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एका शेतकरी बांधवाने वैतागून एक कमेंट केली आणि ती कमेंट काय आहे आणि ती लाईनमॅन संदर्भात काय बोलले त्याची कमेंट आपण या व्हिडिओमध्ये वाचणार आहोत। आणि ती कमेंट अशी आहे की तुम्ही सर्व शेतकरी बांधवाला जी कमेंट ऐकून थोडंसं वेगळंच वाटेल। ती कमेंट काय आहे पाहण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला तुमच्यासोबत असं घडलंय का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग ती जी कमेंट आहे ती काय आहे आपल्याला ते आपण पाहूया। तर सगळ्यात पहिल्यांदा ती कमेंट आहे ते आपण वाचूया की त्यांनी असं म्हटलं की मी सुद्धा अर्ज करण्यासाठी 1000 रुपये दिले। तर लक्षात घ्या की अर्ज करण्यासाठी 1000 रुपये दिले आणि सर्वे करायला लाईनमॅनला रानात आल्यानंतर 3000 रुपये दिले। ठीक आहे, तर शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, लाईनमॅनला सर्वेसाठी 3000 रुपये दिलेत आणि अर्ज करण्यासाठी 1000 रुपये दिलेत आणि 1000ची दारू पाजावी लागली। ठीक आहे, तर शेतकरी बांधवांनो त्यानंतर त्यांनी एक शिवी दिली, ते वाचत नाही मी, आणि त्याबरोबर शेतकऱ्याला ऊसासारखं पिळून खातायत। ठीक आहे, तर शेतकरी बांधवांनो ही अशी परिस्थिती सध्या शेतकरी बांधवांची झाली आहे। एकतर पैसे पण द्या त्यांच्या, पुन्हा नंतर त्यांना काय दारू पाजा हे असं एक कृत्य जे आहे ते महाराष्ट्रामध्ये चालू आहे। प्रत्येक जिल्ह्यामधून आपल्याला एक तरी कमेंट आली आणि त्याचबरोबर आपल्याला खाली एक कमेंट आहे, एजंट 1500 रुपये मागतात, फिटिंग करून झाल्यावर कशाचे पैसे मागतात, ते पैसे द्यायचे का नाही। ठीक आहे, तर शेतकरी बांधवांनो हे सरासर शेतकरी बांधवाला लुटण्याचं काम आहे आणि शेतकरी बांधवांना ही सोलार घ्यावं का नाही आता प्रत्येक शेतकरी बांधवाला असा प्रश्न पडलेला आहे। आणि काल आपल्याला अशी एक बातमी आपल्याला ऐकण्यात आलेली आहे, अशी एक सोलार संदर्भात अपडेट माहिती समोर आलेली आहे की आता आरक्षित लोकांनाच जे आहे ते वेंडरच्या कोट्यामध्ये जे आहे ते वेंडर शिल्लक आहे। ही अशी एक बाब समोर आलेली आहे की SC आणि ST संवर्गातील लोकांनाच ते वेंडर लिस्टमध्ये कंपनी ॲड झालेली आहे, असं काहीतरी वेगळंच अपडेट आपल्याला पाहायला भेटलेलं आहे। आणि त्याचबरोबर हे वेंडर जे कंपनी सर्वेसाठी आणि लाईनमॅन आहे ते सर्वेसाठी पैसे घेत आहेत, ही अशी एक माहिती धक्कादायक बातमी समोर येते। आणि कमी नाही तर 2, 3, 1.5 जसे भेटतील तसे शेतकऱ्यांकडून पैसे उसळण्याचं काम हे जे आहे ते शासकीय दलाल काम करत आहेत। आणि त्याचबरोबर कंपनीसुद्धा इन्स्टॉलेशन झाल्यावर सुद्धा, फिटिंग झाल्यावर ती सुद्धा पैसे मागतायत, ही अशी बातमी अशी माहिती आपल्याला समोर येते। तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासोबत बी असं घडतंय का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर पुढं एक आपल्याला माहिती आलेली आहे की सर मी कंपनीला फोन केला होता, तुम्ही सोलार देता का नाही, नसेल देत तर आमचे पैसे परत द्या, अशा शब्दात सांगितलं आहे। ठीक आहे, तर असे पण काही शेतकरी बांधवांनी जे सोलारच्या कंपनीला फोन लावून चौकशी केलेली आहे। त्याचबरोबर डोकेदुखी वाढली आहे, वाट पाहता पाहता कंटाळा आला आहे, पीक सुकून जे आहे ते नुकसान झालं आहे। ठीक आहे, तर असे काही कमेंट शेतकरी बांधवाचे येतात की जी शेतकऱ्यांना सध्या खूप अडचणीत येत आहेत आणि शेतकरी बांधवांना अडचणीत आणण्याचं काम हे सोलारचं करत आहे। आणि सोलार ही एक आता डोकेदुखी झालेली आहे, म्हणजेच वेंडर येत नाही, वेंडर आला तर सर्वेसाठी पैसे मागतायत, सर्वे झाल्यानंतर वर्क ऑर्डरसाठी आल्यानंतर ते सुद्धा पैसे मागतायत, म्हणजे सध्या शेतकऱ्यांना फसवायचं काम आणि शेतकऱ्यांना गाळात घालायचं काम हे आहे ते कुठंतरी ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजना करत आहे। म्हणूनच म्हटलं की ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजना नाही तर मागेल त्याला डोकेदुखी योजना आता झाली आहे। तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकच महत्त्वाची कमेंट होती ती मला तुम्हाला सांगावी वाटली की इन्स्टॉलेशनसाठी जे आहे ते 3000 रुपये, 2000 रुपये जसे शेतकऱ्याकडून पैसे निघत आहेत, जसे उसळता येत आहेत तसे उकळण्याचं काम हे जे आहे ते लोक करतायत। तर तुमच्याकडनं किती पैसे घेतले, तुम्हाला काय वाटतं की हे पैसे दिले पाहिजेत ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।